समीर, थोडं डोकं शांत ठेवावं रे. तुझं सगळं वागणं एकदम टोकाचं असतं, त्यामुळे मग सगळ्यांनाच त्रास होतो. आणि बाकीच्यांचं सोड, सगळ्यात जास्त त्रास तुला होतो. हात खूप पोळलेत रे आता आयुष्यात. एकदम घे सुरी आणि घाल उरी असं नाही चालत आता या जगात. हे बघ समीर, थोडं सावध राहावं मैत्री करताना. समोरच्यावर एकदम आंधळा विश्वास टाकू नये, त्याने मग फसतो माणूस. तुला सगळे बोलतात, रागवतात, अगदी मी सुद्धा. बरं वाटतं का मला? अरे आई आहे मी तुझी. मार तुला बसतो, पण त्याचे वळ मात्र माझ्या मनावर उमटतात. दुप्पट वेदना घेऊन. शब्दांचा मार दिसत नाही, पण तो कायमचा राहतो मनावर. तुला वाटतं मी तुझी बाजू घेत नाही, आणि त्यांना वाटतं मी तुला पाठीशी घालते. दोन्ही बाजूने माझं मरण होतं. समीर, आता तुला शाण व्हायला हवं. हे बघ, निशा या घरात नवीन आहे. शेखरसाठी घरच्यांचा विरोध पत्करून ती आपलं घरदार सोडून आपल्याकडे आली आहे. आपल्याला तिचं मन जपायला हवं समीर. आपल्या एखाद्या वाईट सवयीविषयी ती काही बोलली तर त्यात रागवायचं कशाला? हे बघ, चूक कबूल करण्यात कधीही कमीपणा नसतो. उलट त्यासाठी धैर्य असावं लागतं. खोटा मोठेपणा बाळगण्यापेक्षा खरं पाहण्याची, खरं पचवण्याची ताकद जास्त मौल्यवान असते. एक ना एक दिवस तुला हे कळेलच. मग तुला तुझ्या आईच्या पाठीमागे तोंड लपवण्याची गरज राहणार नाही. उलट आईच विश्वासाने तुझ्या मानेवर डोकं ठेवेल. चल, झालं गेलं, गंगेला मिळालं. जेवून घे. आता उठतोस का फटका मारू एक? शहाण्या हो रे माझ्या बाळा. चल चल, बुकाट्याने जेवून घे आता. मी काय तुला वाढणार बिडणार नाहीये. छळत असतो नुसतं. जा.